सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत मोठं रणकंदन आम्हाला पाहायला मिळालं. आज त्याचे पडसाद आम्हाला पक्ष कार्यालयातल्या बैठकीत पाहायला मिळतील का? काय सांगाल? काय घटना घडलेल्या? आता जवळजवळ आपल्या सर्व माध्यमांचे साताऱ्यामध्ये जे प्रतिनिधी होते त्यांनी ते सगळं वृत्तांकन जिल्हा परिषद सातारच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणुकीच्या प्रक्रियेतलं पाहिलेलं आहे. म्हणजे ठीक आहे, आमचं सुरुवातीला निवडणूक झाल्या 65 पैकी 37 सदस्य आमची जी युती होती शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्याकडे होते आणि समोर भारतीय जनता पक्षाकडे 28 सदस्य होते. त्यामुळं एवढं चांगलं बहुमत आमचं असताना त्यांनी बऱ्याच काही गोष्टी उलटापालटी केल्या. शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेल्या 2 सदस्यांना त्यांनी नेलं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ चिन्हावर निवडून आलेल्या 2 सदस्यांना नेलं. 37 वरनं आम्ही 33 वर आलो आणि ते 32 वर राहिले. पण तरी सुद्धा मतदानाला जाताना एका गाडीतनं आम्ही 33 सदस्य हे हेडकाउंट आमच्या बैठकीमध्ये घेऊन आम्ही मतदानासाठी गेलो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, एक खोटा गुन्हा म्हणजे जे सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमच्याबरोबर होते आहेत त्यांचंच अपहरण झालं अशी खोटी तक्रार त्यांच्या मुलावर दबाव टाकून त्याच्याकडनं घेतली आणि कुणी अपहरण केलं तर आमच्याच 2 सदस्यांनी केलं की ते दोन्ही सदस्य आमच्याबरोबर होते. बरं, अगदी मी म्हणतो पोलिसांना अपहरण केलेल्या सदस्यांना आरोप असलेल्या समजा खोटा आरोप असलेल्या सदस्यांना ताब्यात घ्यायचं होतं तर आमची जिथं पार्टी मिटिंग चालू होती ज्या हॉटेलवर तिथं खाली पोलीस होते ना साध्या वेशातले, पण तिथं नाही घेतलं का? तर तिथं 1000-2000 शिवसैनिक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते खाली होते आणि बरोबर मतदान कक्ष 5-10 मीटरवर राहिला. मी तिथं होतो, मंत्री महोदय मकरंद पाटील होते, आमदार शशिकांत शिंदे होते, खासदार नितीन पाटील काका होते. अक्षरशः आमच्याशी पोलिसांनी साध्या वेशातल्या झटापटी केली. म्हणजे 10 पोलीस मला ओढत होते, 2 ह्या दंडाला, 2 त्या दंडाला, 2 पायाला, 2 कमरेला. म्हणजे जे सदस्य माझ्याबरोबर सांगत होते की आम्हाला आज जायचंय मतदानाला, एका बाजूला 302 मधले आरोपी जे जेलमध्ये असतात त्यांना आपण मतदानासाठी कुठलंही मतदान असू द्या आणतो मतदानाच्या ठिकाणी, आणि इथं मतदानाला निघालेले 2 सदस्य आमच्या जवळनं अगदी आम्हाला धक्काबुक्की करून मला लागलं सुद्धा. त्या दिवशी जखम झाली. खासदार नितीन काका पाटील पडले खाली, आमदार मकरंद पाटलांना धक्काबुक्की झाली. म्हणजे मंत्री महोदय मकरंद पाटलांना, म्हणजे 2 मंत्री, 1 आमदार, 1 खासदार. पोलीस अक्षरशः म्हणजे काय शब्द नाहीत त्या पोलिसांच्या कृतीबद्दल बोलायला. आणि त्यामुळे हे सगळं प्रकरण पाहिल्यानंतर आज शिवसेना पक्षाच्या विधिमंडळ शिवसेना पक्षाची बैठक या ठिकाणी आता 9:30 वाजता होते आहे. सगळा वृत्तांत जे घडलं ते मी स्वतः बैठकीमध्ये मांडेन. माननीय एकनाथजी शिंदे साहेब त्या बैठकीमध्ये असतील आणि मग त्याच्यावरती पक्षाच्या आमदारांचं मत विचारात घेऊन त्याच्या बाबतीतला पुढील निर्णय आम्ही घेऊ. सर्वात महत्वाचा प्रश्न हा होता की अध्यक्ष झालेल्या आहेत त्या भारतीय जनता पार्टीच्या म्हणजेच महेश शिंदेच्या पत्नी झालेल्या आहेत. महेश शिंदेच्या भूमिकेसंदर्भात आपलं नेमकं मत काय? महेश शिंदे नेमके कुणाचे, शिवसेनेचे की भाजपचे, असा सवाल आता उपस्थित. आता बघा, मी पहिल्यापासून सांगतोय, सौभाग्यवती प्रियाताई शिंदे ज्या आमदार महेश शिंदे साहेबांच्या सौभाग्यवती आहेत त्या भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडून आल्या. त्या भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या उपाध्यक्ष आहेत. पण जे 2 सदस्य शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आले महेश शिंदे साहेबांच्या मतदारसंघातले, ज्यांना एबी फॉर्म शिवसेनेनं दिला, त्या 2 सदस्यांना जसं उमेदवारी जाहीर झाली अध्यक्षपदाची तसं ते सदस्य त्यांना आमदार महेश शिंदे साहेबांच्या लोकांनी घेऊन गेले. म्हणजे मग एका बाजूला पक्षाच्या सदस्यांना न्यायचं काय कारण? समजा त्यांच्या मान्य सौभाग्यवती भाजपच्या चिन्हावर निवडून आल्या होत्या, त्यांच्याबद्दल आमचं काय दुमत नव्हतं, ठीक आहे, त्या आल्या निवडून. पण शिवसेनेच्या चिन्हावरच्या सदस्यांना नेऊन त्यांना भाजपच्या, जिथं भाजपचे सदस्य सभागृहात बसले होते त्यांच्या बाजूला बसून त्यांनी सरळ व्हीपचं उल्लंघन केलेलं आहे. त्या दोन्ही सदस्यांनी भाजपच्या बाजूने हात वर केला. त्यामुळे आता ही भूमिका जगजाहीर आहे आमदार महेश शिंदे साहेबांची.
पण आता मी त्याच्यावर बोलणं योग्य नाही. मी त्याच्यावर बोलणं योग्य नाही. आम्ही आजच्या पक्षाच्या बैठकीत मांडू आणि मग पक्षाचे वरिष्ठ नेते ह्याच्यावर निर्णय घेतील. पक्षांतर्गत कारवाई होणार का? कारण जबाबदारी त्या निवडणुकीची आपल्यावर होती. महेश शिंदे शिवसेनेचे आमदार आहेत आणि पक्षाच्या विरोधात जाऊन आमचे जे कायदेशीर सल्लागार आहेत त्यांना ज्या 2 सदस्यांनी व्हीपचं उल्लंघन केलेलं आहे जिल्हा परिषद सदस्यांनी त्यांच्यावरती कारवाई सुरू करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. वकील साहेबांनी सगळी कागदपत्र जमा केलेली आहेत. कदाचित आज जर तयार झालं सगळं ते नोटीस वगैरे तर आज किंवा उद्यापर्यंत त्यांना कायदेशीर प्रक्रिया सुरू केली जाईल त्यांच्या विरोधात. या सगळ्या प्रकारानंतर तुमचं एकनाथ शिंदे यांच्याशी काही बोलणं झालं का? तुम्ही त्यांच्या कानावरती या सगळ्या गोष्टी मला जखम झालेली रक्त माझ्या हातातनं आलेलं माझ्या अंगावर कपड्यांवर रक्त सांडलेलं आमचे जे सदस्य माझ्याबरोबर होते मांडवे संदीप मांडवे त्यांचे शर्ट फाडून त्यांच्या अंगावर रक्त लागलेलं जेव्हा वाहिन्यांवरनं माननीय शिंदे साहेबांना कळालं तेव्हा त्यांचा मला फोन आला. त्यांनी मला सांगितलं स्वतःची काळजी घ्या, एवढं जर लागलं असेल तर त्याच्यावर उपचार करा. त्याच्यानंतर मी रात्री सगळं संपून आमचे सगळे सदस्य आपापल्या गावी रवाना झाल्यानंतर मी रात्री विस्तृतपणानं घडलेला सगळा वृत्तांत माननीय शिंदे साहेबांच्या कानावर फोनवरनं घातला. या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर शिवेंद्रराजे आणि जयकुमार गोरे यांची पत्रकार परिषद झाली. त्यांनी देखील आरोप केलेले आहेत. शिवेंद्रराजे म्हणतात पालकमंत्री हे आमचे आवडते आहेत आणि तेच आम्हाला हवे आहेत. याला काय नेमकं उत्तर? मी त्यांच्या भावनांबद्दल आभारी आहे. त्यांचं प्रेम आणि आमचं प्रेम असंच कायम राहावं असंच मी म्हणेन. पण जो इशारा तुम्ही दिलेला आहे, सुरुवात त्यांनी केली, शेवट आम्ही करणार, त्याचं आहे ना माता. हे बघा, मी 40 वर्ष राजकारणात आहे. 1986 सालापासून मी राजकारणात आहे. कधीच पोलिसांकडनं लोकप्रतिनिधींना अशी हातापायी कधीच झाली नव्हती सातारा जिल्ह्यामध्ये. सातारा जिल्हा सुसंस्कृत जिल्हा आहे. स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण, स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई, स्वर्गीय वसंतदादा पाटील या नेत्यांचा जिल्हा तो आहे. कधीच आम्ही एकमेकांच्या विरोधात राजकीय बोललो, राजकीय एकमेकांची सदस्य फोडाफोडी केली. पण अशा पद्धतीनं 2 कॅबिनेट मंत्री, 1 खासदार, 1 आमदार, पोलीस बळाचा वापर, 100 पोलीस साध्या वेशातले. म्हणजे मी परत आज सांगेन की सातारचे एसपी अक्षरशः त्या दिवशी घरगाड्यासारखं वागले. अक्षरशः घरगडी हाच शब्द त्याला योग्य आहे. म्हणजे कशाची त्यांनी तमा बाळगली नाही. ते सन्मान्य सदस्य संदीप मांडवे म्हणतायत की अरे पालकमंत्री इथं आहेत, आबा मंत्री इथं आहेत. काही त्यांनी त्यांच्या सैतान अंगात शिरल्यासारखा त्या पोलिसांनी अगदी समोरनं महिला पोलीस काट्या आडव्या लावून आम्हाला ढकलत होते मागं आणि मागनं पुरुष पोलीस हाताला दंडाला पायाला धरून आम्हाला ओढत होते. अक्षरशः फरफटत नेला आम्हाला. त्यामुळे आज ही सगळी वस्तुस्थिती पक्षाच्या बैठकीत आम्ही मांडू आणि मग याच्यात पक्ष पुढचा निर्णय घेईल. उद्धव ठाकरे असं म्हटले की या निवडणुकीचे पडसाद कॅबिनेट बैठकीत देखील आम्हाला पाहायला मिळतील. जी आपली नाराजी आहे ती मुख्यमंत्र्यांसोबत देखील आपण व्यक्त करणार आहात. का नाही मानणार? कारण शेवटी आम्ही ज्या मंत्रिमंडळाचे सदस्य आहोत, ज्या मंत्रिमंडळाचं नेतृत्व माननीय मुख्यमंत्री महोदय करतात, तर शेवटी मंत्रिमंडळाच्या प्रमुखांसमोर आम्हाला मांडावं लागेल ना. आणि आम्ही दोघंही मंत्री ज्यांनी भोगलंय हे प्रकार तो आम्ही मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर मांडू. उद्धव ठाकरे असं म्हटले या सगळ्या प्रकारावरती की रेडा कापला जातो तशा पद्धतीनं लोकशाही कापली जाते. आता ते रेडा कापला न कापला हे त्यांचं त्यांना माहिती. पण लोकशाहीची हत्या झाली, लोकशाहीचा 20 तारखेला साताऱ्यामध्ये खून झाला, हे सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ आहे. ओके, तुम्ही भाजप विरोधी आता भूमिका घेणार का साताऱ्याच्या बाबतीत तरी? नाही, भूमिका आहे बघा. निवडणुकीमध्येच मी स्वतः पालकमंत्री म्हणून प्रयत्न केला, बैठका घ्यायचा, नगरपालिकेला केला, त्यावेळी त्यांचा प्रतिसाद आला नाही. जिल्हा परिषदेला केला, तेव्हाही प्रतिसाद आला नाही. त्यांनी नाही प्रतिसाद दिला म्हणून आमचं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं एकत्र ठरलं. आम्ही प्रीपोल अलायन्स केला आणि आम्ही 37 जागा जिंकलो. आता परत त्यांच्याकडे किती वेळा, म्हणजे कशासाठी? आता एकदा अनुभव आल्यानंतर पुन्हा काय मला काही तशी आवश्यकता वाटत नाही. पण या बाबतीतला निर्णय आमचा पक्ष घेईल. हो, आम्ही भोगलोय ना. शेवटी कसं आहे मॅडम, जो भोगतो त्याला कळतं. आज काय परिस्थिती माझी आहे. 3 दिवस झाले एवढं प्रचंड ते मुक्कामार लागलेला आहे आम्हाला दोघांनाही. आता ह्या गोष्टी खरं माध्यमांपुढे बोलणं योग्य नाही. पण ठीक आहे, जे भोगलंय ते लोकांनाही समाजालाही कळलं पाहिजे ना. अत्यंत जिल्ह्यामध्ये तीव्र भावना आहेत. जिल्ह्यामधल्या सगळ्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, इव्हन काँग्रेसचे कार्यकर्ते, आरपीआयचे कार्यकर्ते, हे सगळे कार्यकर्ते एवढे तीव्र याच्याबद्दलच्या भावना आहेत.
केवळ आता मी, मकरंदाबा, शशिकांत शिंदे साहेब आम्ही मुंबईत असल्यामुळेच कार्यकर्ते शांत आहेत. एकदा अधिवेशन संपून आम्ही गावाकडे गेलो की याच्या बाबतीतला उद्रेक तुम्हाला नक्की बघायला मिळेल. भाजपच्या लोकप्रतिनिधींकडून पोलीस बळाचा गैरवापर झाल्याचं तुम्ही म्हणताय, पण गृहमंत्र्यांकडे किंवा मुख्यमंत्र्यांकडे याची तक्रार करणार आहे. मानणार ना बैठकीमध्ये कॅबिनेटच्या. आम्ही मंत्रिमंडळ बैठक व्हायचीच वाट बघतोय. जेव्हा मंत्रिमंडळाची बैठक होईल तेव्हा त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शिकवेन. जर मला आणि माननीय मकरंदाबांना माननीय मुख्यमंत्र्यांनी संधी दिली बोलायची तर जरूर आम्ही ह्या सगळा इतिवृत्तांत माननीय मुख्यमंत्र्यांच्या आणि संपूर्ण मंत्रिमंडळाच्या कानावर घालू. विरोधक आज महायुतीमध्ये या एकंदरीत जिल्हा परिषदेचे आणि पंचायत समितीच्या निवडणुका लढल्या गेल्या. तुम्ही महायुतीच्या समन्वय समितीचे सदस्य पण आहात, पण अशा प्रकारे हाताला जखम म्हणा किंवा पोलिसांची अशी अरेरावी कुठेतरी बाहेरून अदृश्य शक्ती काम करत होती या निवडणुकीमध्ये. अहो, समोरनं शक्ती बघितली पोलिसांची. आम्ही पोलीस आता काय तुम्हाला सांगू साहेब, एक व्यक्ती माझ्यासारखा, बरं माझी शरीरयष्टी बघा, इतका साधा सुद्धा माणूस मी, काय असं धनदांगडा बी नाही, 10 पोलीस ओढतात. हे अजून दुखतंय. ही तर 4 जणांनी धरलं दोन्ही बाजूला आणि फरफटत नेलं. काय अवस्था करायची राव. म्हणजे आता हे असं बोलणं माध्यमांपुढे योग्य नाही. पण ही काय म्हणजे ह्याला हे धाडस नाही ना साध्या पोलिसांचं तिथं राहून असं करायचं. एवढा बळ, एवढं धाडस, एवढं पोलिसांच्यात कुणामुळं आलं पाठबळ त्यांना, ह्याचाही विचार झाला पाहिजे. समन्वय नाही कॅबिनेट मंत्र्यांसोबत अशा प्रकारची घटना घडते. तुम्ही जी घटना विशद करताय की पोलीस फरफटत घेऊन गेले एका कॅबिनेट मंत्र्याला, कुठल्या दिशेने सगळं चाललं? तुम्ही विचार करा. मी कथन केलं, जे भोगलं ते कथन केलं. आता तुम्ही माध्यमांनी ह्याच्यावर विचार करा ना. बरं मला सांगा, म्हणून मी मगाशी म्हणलं ना 2 हात करायचीच होते ना आमच्याशी. खाली तुम्ही जसे 100 पोलीस होता, आमचे 50च कार्यकर्ते सोडायचे हो आतमध्ये. तिथं आतमध्ये भाजपचे सगळं कार्यकर्ते, म्हणजे ज्यांचा मतदानाशी संबंध नाही, आमदार नाही, खासदार नाही, माजी आमदार नाही, असे 5-50 भाजपचे कार्यकर्ते 4थ्या मजल्यावर, आणि आमचा एक पण कार्यकर्ता सोडला नाही. मी म्हणतो 100 पोलीस होते ना, 50 राहून द्या, 25 आमचे कार्यकर्ते सोडले असते ना तरी सुद्धा आम्ही भारी पडलो असतो. फडणवीसांसोबत काही बोलणं वगैरे झालंय? अजून नाही झालेलं. समन्वय राहणार आता बघू, आमची बैठक आहे आता. समन्वय आम्ही बघा, मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, मी जे माझ्या पोटात असतं ते ओटात असतं. मी माझ्या तीव्र भावना मी आमच्या पक्षाच्या बैठकीमध्ये आता मांडणार आहे. त्यामुळे आमचे सगळे आमदार बैठकीमध्ये ठरवतील काय निर्णय घ्यायचा तो. समन्वय समितीची बैठक नेमकी कधी होणार, त्यात हा पुन्हा मुद्दा येणार का? कारण समन्वय राहावं यासाठी देखील आपण त्या समितीत आहात. बावनकुळे साहेब आहेत आणि तिकडनं तटकरे साहेब देखील आहेत. नाही, आता बघू ना. आता ती काय समन्वय समितीची बैठक कधी घ्यायची हे बावनकुळे साहेब ठरवत असतात. त्यामुळे जेव्हा बावनकुळे साहेब सांगतील बैठक आहे तेव्हा घेऊ बैठक. विधानसभेमध्ये आज विरोधक सरकारला जाब विचारणार आहेत. नाशिक प्रकरण जे विकास प्रकरण आहे त्याबाबतचा जाब जो आहे तो सरकारला विचारला जाणार आहे आणि कठोर कारवाई कधी केली जाणार आणि जे राजकीय लागेबांधे जे जोडले गेलेले आहेत त्यावरती कारवाई कधी होणार असे अनेक प्रश्न जे आहेत ते विरोधक विचारणार आहेत. शासन देईल ना उत्तर, गृह विभाग त्याचं उत्तर देईल. पण या प्रकरणावर शिवसेनेला पण टार्गेट केलं जात आहे असं वाटतंय का तुम्हाला? कारण का अनेक फोटोज नेत्यांचे. अहो साहेब, कुणाबरोबर कुणी फोटो काढला म्हणजे काय त्याचे संबंध आले का? आता लोकप्रतिनिधी असतात, आमदार असतात, खासदार असतात, मंत्री असतात, कार्यकर्ते आग्रह करतात ह्या मंदिरात चला, त्या मंदिरात चला. एखाद्या मंदिरात गेल्यानंतर तिथं कोणतरी महाराज असतात, कोणतरी गुरु असतात बसलेले. कार्यकर्ता म्हणतात बाबा हे असे महाराज आहेत, आपली भेट होती, फोटो काढतो, निघून जातो आपण. आपल्याला काय माहिती त्यांची बॅकग्राऊंड काय आहे ते. ठीक आहे, मला बैठकीला जायचं. त्यांची पोलीस चौकशी सुरू होऊ शकते अशी देखील माहिती नाशिक. काय आहे, मला असं वाटतंय बरं का, या नाशिक प्रकरणाबाबतीत कदाचित आज विधानसभेमध्ये सरकारच्या वतीनं काहीतरी भूमिका मांडली जाईल. मला माहित नाही त्याचं कारण, हा गृह विभागाशी निगडीत विषय आहे. पण कदाचित या बाबतीत सरकार आपली भूमिका किंवा सरकारचे काय धोरण आहे किंवा सरकार काय करणार आहे या बाबतीत कदाचित विधानसभेमध्ये सरकार भूमिका मांडेल. हिंदी उद्धव ठाकरे यांच्यासह 9 आमदारांना निरोप दिला जाणार आहे विधान परिषदेमध्ये. परंपरा आहे, राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्या नेत्यांबद्दल भरभरून बोलत असतात.
उद्धव ठाकरे यांच्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलणार का? अजून झाला नाही ना निरोप समारंभ, आज आहे ना आता. व्हायचं आहे. अगोदर काय सांगायचं, अगोदर काय बोलू शकतात शिंदे साहेब. सभागृहात जेव्हा निरोप समारंभाची भाषणं होतील तेव्हा तुम्ही गॅलरीमध्ये असता बघा. चुनाव में सतारा में जिस तरह से जो क्लैशेस हुए हैं, आपको भी चोट लगी है, बदसलूकी की गई, आपके क्या कहेंगे? देखिए, सातारा जिला परिषद में हमारा शिवसेना और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का प्री पोल अलायंस था. हमने 37 सीट्स जीत के लाई थी अगेंस्ट 65. मेजॉरिटी 33 की थी, लेकिन हमारे 2 सदस्य और राष्ट्रवादी के 2 सदस्य इनको हमारे यहां से अलग करके बीजेपी अपने साथ लेके गई. फिर भी जब वोटिंग था तब हमारे पास 33 मेजॉरिटी का फिगर हमारे साथ था. हम लोग 33 मेंबर्स को लेके झड़पी में गए थे, लेकिन हमारे 2 मेंबर के खिलाफ सुबह जिस दिन वोटिंग था उस दिन सुबह 6 बजे झूठा मुकदमा, झूठा केस पुलिस स्टेशन में दाखिल किया गया और उसमें ये 2 सदस्यों को उन लोग को कस्टडी में लेने का था. लेकिन मैं खुद, हमारे सहयोगी मंत्री माननीय मकरंद आबा पाटिल, हमारे राज्यसभा के सांसद श्री नितिन पाटिल और विधान परिषद के सदस्य श्री शशिकांत जी शिंदे, हम लोग इनको लेके जा रहे थे. तब हमसे हाथापाई पुलिस ने की. वो सदस्य कह रहे थे कि हमको वोटिंग के लिए जाना था. 10 फीट का अंतर रह गया था अंदर जाने के लिए, लेकिन वहां से हमारे साथ जो थे हमको खींचातानी की. हमको इधर से 2 लोगों ने 4 लोगों ने पकड़ा, इधर से 2-4 लोगों ने पकड़ा. हमको फरफट ऐसा खींच के लेके गए और बहुत बुरा सलूक मंत्री के साथ, विधायक के साथ, खासदार के साथ सातारा पुलिस ने किया है. हमारी आज पार्टी की विधिमंडल गठ की बैठक अभी 9:30 बजे है. वो बैठक में हम लोग, मैं खुद ये सपरर हूं इस केस का. मैं खुद, मेरे साथ जो बदसलूकी की गई इसका मैं हमारे पार्टी मीटिंग के सामने सब जायजा रखूंगा और पार्टी के विधायक जो है वो इसके बारे में फिर क्या धोरण लेना है इसके बारे में हम लोग चर्चा करें. हाईकमान से ऑर्डर है, ऐसे लग रहा है आपको? देखिए, मैं 40 साल से राजनीति में हूं. 1986 जब मैं 20 साल का था तब मैं एक शुगर फैक्ट्री का चेयरमैन बन के राजनीति में आया हूं. मेरे 40 साल की राजनीति में ऐसा इंसिडेंस पहली बार घटा है. तो मुझे लगता है ऐसा तो इतना धाड़स कैसे लोकल पुलिस में आ गया, इसका भी सब डिटेल इन्वेस्टिगेशन होना चाहिए. ओके, एनसीपी जो है विरोध प्रदर्शन करेगी. हम लोग भी करने वाले, आप रहेंगे उसमें? हम लोग भी करने वाले हैं. हम लोग साथ है. सातारा जेडपी इलेक्शन में एनसीपी शरद पवार साहब, एनसीपी अजित दादा गट और शिवसेना प्री पोल अलायंस था. हम लोग इस इशू में साथ में हैं. ओके, सीएम से कुछ इस मामले को लेकर महाराष्ट्र के मुख्यमंत्री से बात करेंगे, चर्चा करेंगे. कैबिनेट में बोलेंगे ना. देखिए, हमको योग्य प्लेटफॉर्म लगता है कैबिनेट का. पूरी कैबिनेट वहां पे रहेंगी. सीएम साहब रहेंगे, दोनों डिप्टी सीएम साहब रहेंगे, तीनों अलायंस पार्टी के सब मंत्रीगण रहेंगे. जो हमने भुगता है, जिसका हम लोग सपरर है, उसका सभी का इंसिडेंस जो घटा वो मैं और मकरंद पाटिल साहब कैबिनेट के सामने, अगर मुख्यमंत्री महोदय हमको परवानगी देते हैं तो हम लोग रखेंगे. आपने ये कहा कि झड़प इतनी हिंसक थी कि आपका शर्ट जो है लहूलुहान हो गया था. वो किस तरीके से पूरा वाकया जरा बताइए. नहीं, मुझे मालूम नहीं था क्या लगा मुझे. जब वहां से हम लोग बाजू में आए तो मेरे शर्ट पे खून था, हाथ से खून आ रहा था. तो मेरा जो बॉडीगार्ड था उसने मुझे रुमाल निकाल के दिया. वो मैंने ऐसा पकड़ के रखा, फिर भी वो नहीं रुक रहा था. इसलिए उधर के लोकल डॉक्टरों को बुलाया और उन्होंने उधर बैंडेज किया और वहां फिर वो खून रुक गया. हादसे को लेकर के महायुति में कोई असमंजस अब दिखाई देगा, क्योंकि अगर सरकार की तरफ से कोई ठोस कदम नहीं उठाया गया? देखिए, हम लोग तो अभी बात करेंगे. निर्णय तो वरिष्ठों को लेने का है. हम लोग बात करेंगे, देखेंगे वरिष्ठ लोग क्या करते हैं. हाँ, 1 मिनिट. इस प्रकार के एक्शन की मांग कर रहे हैं. असं म्हणताय जे सोमराजे देसाईंनी पेरलं तेच आता होतं. काय पेरलं त्याला विचारा ना, काय पेरलं. सत्यजित पाटणकरांना म्हणा, ह्याच्यात तुम्ही कुठंच नव्हता. एक सदस्य आहे तुमचा म्हणा जिल्हा परिषदेचा पाटण तालुक्यातला, तो घेऊन बसा. तुम्हाला तालुक्यातनं व्हाईट वॉश दिलाय. तालुक्यामध्ये विधानसभा मतदारसंघामध्ये 16 जागांपैकी 15 जागा पंचायत समितीच्या माझ्या निवडून आल्या.
त्याला म्हणा लोकांनी तुम्हाला घरी बसवलंय, व्हाईट वॉश दिलाय. मी काय पेरलं आणि काय उगवलं ते पंचायत समितीच्या निवडणुकीत लोकांनी मतदान करून दाखवले. मला जास्त बोलायला लावू नका. धन्यवाद.